हॅलो फ्रेंड्स, मी मेघा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आणि आज आपण बनवणार आहोत मशरूम मसाला. एकदम छान असा, एकदम चटपटीत आणि हॉटेलसारखा. तर ह्याच्यासाठी खूप कमी सामान लागतं. अगदी घरातल्या सामानामध्ये तुम्ही करू शकता आणि खूप छान होतो. आणि या पद्धतीने तुम्ही केलात तर ह्याची ग्रेव्ही खूप सुंदर लागते. तर तुम्ही नक्की करून बघा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 200 ग्रॅम मशरूम घेतलेले आहेत. हे छान असे मस्त मशरूम आहेत. तर हे मी पाण्यामध्ये घालणार आहे. एक भांडं घेऊया, त्याच्यामध्ये आपण हे मशरूम घालूया आणि थोडंसं मीठ घालूया आणि 2 ग्लास पाणी घालून याला थोडा वेळ ना पाण्यामध्ये तसंच ठेवायचं आहे. कारण की ह्याच्यामधली घाण माती जे काय असेल ते सगळं निघून जातं आणि याचा थोडासा असा एक वेगळा वास असतो, तो वासही निघून जातो. तर हे आपण असं सोक करायला एक 10 मिनटं बाजूला ठेवून देऊया आणि नंतर छान स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि एक मोठा टोमॅटो घेतला आहे. तुम्ही जर छोटे असतील तर 2-3 टोमॅटो घेऊ शकता. इथे मी पाणी एक अर्धा पाऊण ग्लास उकळायला ठेवलं आहे मगासपासून. तर ते 10 मिनटं उकळले. तर त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये कांद्याचे असे अर्धे अर्धे भाग केलेत सोलून. तर ते ह्याच्यामध्ये मी घालणार आहे. तर अशा प्रकारची ग्रेव्ही खूप छान लागते. तुम्ही एकदा असं ट्राय करून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की कशी एकजीव आणि छान ग्रेव्ही होते ते. तर इथे मी टोमॅटो पण घातला आहे, त्याचा पण अर्धे भाग केलेले आहेत, ते घातलेले आहेत आणि एक 5-6 काजू घेतलेत, तेही मी ह्याच्यामध्ये घातलेत. तर तुम्ही असे करून बघितलं तर तुम्हाला कळेल. आणि इथे मी एक 6-7 मिरच्या घेतल्यात. या बेडगी मिरची आहेत. बेडगी मिरचीनी रंग सुंदर येतो ग्रेव्हीला, त्यामुळे असे तुकडे करून याचे मी ह्याच्यामध्ये घातलेत आणि हे छान उकळून शिजवून घेणार आहोत आपण. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर इथं आपलं पाण्याला छान उकळी येईल. इथे आपण हे हलवून घेतलेलं आहे आणि गॅस इथे मोठा केला आहे मी, म्हणजे त्याला छान उकळी येईल. आणि छान उकळी आली की आपण त्याच्यावर झाकण ठेवून एक 7-1 मिनटं आपण त्याला शिजू देणार आहोत. तर आपण इथे झाकण ठेवूया आणि याला एक 5-7 मिनटं छानपैकी शिजू देऊया. आणि आपले एक 7 मिनटं झालेले आहेत. आता आपण हे झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही बघा इथे किती छान शिजलेलं आहे हे. तर आपण गॅस बंद करूया. आणि अशा प्रकारे शिजवल्यामुळं ग्रेव्ही ही खूप छान स्मूथ होते एकदम. तर हे आपण आता थंड करायला ठेवूया बाजूला. थंड करून घेऊया. हे झालेलं आहे आता थंड. मी फॅनखाली ठेवलं होतं, त्यामुळे लगेच थंड झालं आहे. आणि हे मिक्सरच्या भांड्यात आता आपण ट्रान्सफर करून घेऊया. आणि ह्याच्यातलं पाणी आपण घ्यायचं नाही आहे, फक्त जे जिन्नस शिजलेत तेवढंच घ्यायचं आहे. टोमॅटो, कांदा आणि काजू वगैरे मिरची तेवढंच घ्यायचं आहे. पाणी बाजूला ठेवायचं आहे आणि हे पाणी फेकायचं नाही आहे, याचा आपण यूज करणार आहोत. मिक्सरला आपण वाटून घेतलं आणि बघा तुम्ही ह्याची पेस्ट किती स्मूथ आणि छान झालेली आहे. एकदम फाईन पेस्ट झालेली आहे, त्यामुळे ग्रेव्ही छान होईल. इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि आपली आता कढई गरम झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण एक 5-6 चमचे तेल घेणार आहोत. तेल थोडं जास्त घेतलं तरी चालेल. या ग्रेव्हीला छान मस्त कलर येतो. तर इथे मी एक तमालपत्र घातलेलं आहे. त्याच्यानंतर मी 1 इंच दालचिनीचा तुकडा घातलेला आहे. त्याच्यानंतर एक मोठी वेलची, मसाला वेलची घातलेली आहे. 4-5 लवंगा आणि 4-5 काळी मिरी घातलेले आहेत. त्याच्यानंतर 1 चमचा मी जिरे घालणार आहे आणि जिरे छान फुलले की हलवून घेणार आहे ही फोडणी. हे छान तेलात फ्राय झाल्यानंतर आपण जी पेस्ट केलेली आहे ती पेस्ट आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत सगळी. रंग बघा किती पेस्टला सुंदर आलेला आहे. बेडगी मिरचीमुळे रंग खूप छान येतो, त्यामुळे तुम्ही नक्की घाला. आणि अशा प्रकारची पेस्ट तुम्ही करून ग्रेव्ही करा, खूप छान होईल. तर हे आपण असं परतून घेणार आहोत. जोपर्यंत ह्याच्यातलं पाणी पूर्ण जात नाही आणि तेल ग्रेव्हीला सुटत नाही तोपर्यंत आपण हे परतणार आहोत. एक 7 ते 8 मिनटं आपण मोठ्या गॅसवर हे परतून घेणार आहोत. तर रंग आणि सुंदर यायला सुरुवात होते याला, जसं जसं हे फ्राय होत जाईल. तेलामध्ये मी 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घातली, पण ती स्टेप माझ्याकडनं मिस झाल्यामुळं ते लक्षात नाही राहिलं. तर तुम्ही त्याच्यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट तेलामध्ये फोडणीमध्ये घाला.
आता 5 मिनटं आपण हे छान आता हे करून घेतलं, फ्राय करून, त्यामुळे त्याच्यातलं पाणीही निघून गेलेलं आहे आणि ग्रेव्ही आपली आता हळूहळू अशी कोरडी होत चाललेली आहे आणि पॅनपासून मोकळी होती बघा. तर हे आता असं तयार झालेली आहे. तर आपण ह्याच्यामध्ये आता लाल तिखट घालूया, कारण आपण बेडगी मिरची घातली ती तिखट नसते, तर थोडंसं लाल तिखट घालू शकता 1 चमचा. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये हळद घालूया 1 छोटा चमचा आणि धना पावडर आहे, ही भाजलेली धना पावडर आहे, ती ह्याच्यामध्ये घातलेली आहे. तर हे आपण मिक्स करून घेऊया आणि हेही छान आपण आता फ्राय करून घेऊया, म्हणजे असा छान सुगंध पसरेल आणि चवही छान लागेल. ते आपण मिक्स करून घेऊया. छान परतलं गेले बघा. खूप छान ग्रेव्ही आपली अशी स्मूथ अशी छान झालेली आहे आणि पाणी पूर्ण निघून गेले. आता ह्याच्यामध्ये आपण मशरूम्स घालूया. हेही आपण छान आता परतून घेऊया, मिक्स करून घेऊया हा सगळा मसाला आणि हे फ्रायही होतील छान या मसाल्यामध्ये. ते आपण 1-2-3 मिनटं छान फ्राय करून घेऊया, म्हणजे ह्याचा मसाला एकजीव होईल, मशरूममध्ये मिक्स होईल, छानपैकी ॲब्सॉर्ब होऊन जाईल. तर हे आपण छान असं मसाल्यामध्ये परतून घेऊया मशरूम्स. 1-2-3 मिनटं करूया. त्याच्यानंतर मीठ घालूया चवीनुसार आणि हे परत छान परतून घेऊया, आपण मिक्स करून घेऊया. आणि याचा रंग बघा किती सुंदर आलेला आहे आणि खूप छान चवीला लागते भाजी. तुम्हाला जर मशरूम आवडत असतील तर नक्की करा. आणि हे जे पाणी आपण राहिलेलं होतं, आपण शिजवून घेतलेलं ते आणि मिक्सरच्या भांड्यात राहिलेला जो मसाला आहे ते सगळं पाणी आपण ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. आणि पाणी ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड करा, जसं तुम्हाला घट्ट हवं आहे, पातळ हवं आहे, त्याप्रमाणे पाणी घालू शकता. मी इथे थोडं अजून पाणी घालणार आहे, कारण मला थोडीशी अजून पातळ हवी आहे. तर मी इथे 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि हे आता आपण छान मिक्स करून घेणार आहोत. बघा आता किती छान मिक्स झाली आणि स्मूथ झाली आहे ग्रेव्ही छान. गॅस थोडा मोठा केला तरी चालेल आता. आणि मी ह्याच्यामध्ये 1 चमचा किचन किंग मसाला घातला आहे. किचन किंग मसाल्याने चव खूप छान येते आणि वासही खूप छान सुगंध सुटतो. तर हे मी मिक्स करून घेतलं आहे आता. हे आता छान मिक्स झालं आहे आपलं. तर आता मी थोडंसं अजून मीठ घातले, कारण मला थोडंसं कमी वाटलं मीठ, त्यामुळे मी थोडंसं मीठ ॲड केलं आहे ह्याच्यामध्ये. हे मिक्स केलं आहे. तुम्हाला मात्र तुम्ही चवीप्रमाणे मीठ घाला, जसं लागेल तसं. आणि हे आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि 7 मिनटं तरी आपण हे शिजू देऊया. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. इथे 10 मिनटं मी मशरूम शिजवलेत आणि इथे 1 चमचा मी कसुरी मेथी घेतली आहे आणि छान असा बारीक चुरा करून ह्याच्यावर घातली आहे. याने खमंग असा वास येतो. तर इथे आपलं मशरूम मसाला तयार झालेला आहे. आपण सर्व करूया. आपला मस्त असा मशरूम मसाला तयार झाला आहे आणि मी इथे सर्व केले आहे. तर तुम्ही बघा आणि तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कसं वाटला तो व्हिडिओ माझा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक पण करा आणि तुम्ही असंच मला मोटिवेट करत जा. माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडल्या आणि तुम्ही कुठून बघताय हे पण मला सांगितलं तर खूप आवडेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतो आहे. आणि हे असं आपण तयार केलेलं आहे आज, मशरूम मसाला तयार केला आहे. तर तो तुम्हाला आवडला तर नक्की मला सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपीसाठी. थँक्यू.